महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी बातमी। कर्जमाफीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती। जूनमध्ये 14 ते 19 तारखेदरम्यान सलग 6 दिवस समुद्राला मोठी भरती। लाटांची उंची 4.5 मीटरपेक्षा जास्त असणार। यंदाच्या पावसाळ्यामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान समुद्राला एकूण 24 वेळा मोठी भरती येणार। सर्वाधिक उंची 16 जुलैला। आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। राज्यातील क्रीडा मैदानावर महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याच्या मुद्द्यावर बैठक। आझाद आणि क्रॉस मैदानावरील स्वच्छतागृहांच्या अभावावरून अधिवेशनामध्ये आवाज उठवणारी नार्वेकर, चित्रा वाघ आणि माधुरी मिसाळ बैठकीला उपस्थित। उल्हासनगर आयुक्तांच्या वाहनावर अनधिकृत फ्लॅशर दिव्या प्रकरणी एबीपी माझाच्या बातमीनंतर कल्याण आरटीओची थेट नोटीस बजावून 12 तास उलटले तरी लाल, पांढरा, निळा दिवा अद्याप हटवला नाही। आयुक्त मनीषा आव्हाळेंना दिव्याचा मोह आवरता येत नसल्याची चर्चा। साताऱ्यातील फलटणच्या यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेच्या जवळपास 112 कोटींच्या घोटाळ्यानंतर आरबीआयकडून परवाना रद्द। घोटाळ्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती कोलमडल्यामुळे आरबीआयची मोठी कारवाई। मुंबईतील डहाणूकरवाडी मेट्रोच्या लिफ्टमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग। आरोपीला कांदिवली पोलिसांकडून अटक। घटनेनंतर ट्रेननं थेट छत्तीसगडच्या रायपूरला पळून गेलेल्या आरोपीचा पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करून घेतला ताबा। मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग। 17 वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल। इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यावर जवळीक साधल्याच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। मीरा भाईंदरच्या नवघर हद्दीमध्ये टोमॅटोच्या क्रेटवरून झालेल्या वादामध्ये भाजी विक्रेत्याचा मृत्यू। हनुमान मंदिराजवळच्या भाजी मार्केटमध्ये 29 मे रोजी लोखंडी रॉडच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले संतोष सिंग यांच्या उपचारादरम्यान मृत्यू। नवघर पोलिसांकडून 4 जणांना अटक। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची खेड तालुक्यातील खराबवाडीमध्ये अवैध गॅस रिफिलिंगवर मोठी कारवाई। जय गणेश भारत गॅसवर छापा टाकून घरगुती सिलेंडरमधून बेकायदेशीरपणे गॅस भरणारा सचिन म्हस्करे ताब्यात। 81 सिलेंडर जप्त। सायकल दिनानिमित्त गडचिरोली पोलिसांकडून सायकल रॅली। 150हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी। सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक नदी नाले पुन्हा प्रवाहित। पावसामुळे विहिरी, ओढे आणि जलस्रोतांना मिळाला आधार। कोयना धरणातून आजपासून नदीपात्रामध्ये 1050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। पावसाळा लांबल्यामुळे आणि उन्हामुळे धरणातला उपयुक्त साठा फक्त 10.58 टीएमसीवर। सांगली पाटबंधारे विभागानं केली होती मागणी।